होय, एवढ्या दिवस म्या फकस्त बी पेरलं, आता त्याला खत पाणी बी म्याच घालणार. तावाच तर चिंता त्याच्या मनाचा ताबा घेईल. वार वा, काय शेत भरलंय. शेतकऱ्याचं सुख बी हितच आणि दुःख बी हितच. शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा शत्रू, त्याला एकदा कामाला लावलं का सदानंदचं काळीज रोज तुटत राहील. आणि चिंता, चिंता त्याला जिवंतपणे खाईल. जावा, मनसोक्त धाव मारा. आजपासनं हे समद शेत तुमचं. जावा. खावा खावा, पोट फुटूस तर खावा. समद शेत संपून टाका. खावा, समद शेत खावा. आता बघू त्या सदानंदची चिंता कशी वाढत नाही ते. वार वा, अरे ह्योच तर खेळ आहे. आता कर म्हणावं शेती. अरे डोळ्या दिकत समद पीक गायब झालं. भुजंग आहे मैं भुजंग. एकदा का हा भुजंग टसला, समोरचा तिथंच. भुजंगा, शेतकऱ्याच्या शत्रूची साथ देऊन त्याचं अन्न हिरावून घेण्याचा प्रयत्न करतोयस. परंतु एक गोष्ट विसरलास, शेतकऱ्यांचा शत्रू जितका प्रबळ असतो तितकाच त्याचा मित्र देखील निसर्गाने निर्माण केलेला असतो. जिथे संतुलन बिघडतं तिथे सृष्टी स्वतः ते पुन्हा प्रस्थापित करते. हो, काय प्रकार आहे? अरे काय? थांबा, आज पुढे चाललाय. अरे थांबा की, यार समजा शेत खावा. अरे कुठे चालला तुम्ही? अरे थांबा. अगं बाबू, केवढा मोठा नाग. यार माझ्या मागे लागू नकस. अरे म्या तुझा सखा आहे.
तू बी भुजंग मी बी भुजंग. वाचवा यार, तू नाग माझ्या मागे लागला. अरे वाचवा, अरे ह्यो नाग मला खाऊन टाकल. जो अन्नावर आघात करतो त्याला निसर्गच उत्तर देतो, कारण अन्नाचं रक्षण करणं हा सृष्टी धर्मच आहे.